आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. महेशनं याला बिझनेस पासून दूर ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज. येस प्लीज कम इन. बसा. अरे विक्रांत, तू कसा आहेस? मी मजेत. आणि महेश देसाई? ऑल ओके. तुम्ही कसे आहात? एकदम फर्स्ट क्लास. अरे हो विक्रांत, तू आलायस खरा, पण माझ्याकडे इंटरव्ह्यू सुरू आहेत. आता पुढला कॅन्डिडेट येईल. तू थोडा वेळ बसतोस का? मी लगेच इंटरव्ह्यू संपवतो. तुमचा नेक्स्ट कॅन्डिडेट मीच आहे. काय? तू जॉब सर्च करतोयस? हो. उगाच मस्करी करू नकोस. नाही, मी मस्करी करत नाही, सिरियसली बोलतोय. मी जॉब शोधतोय. अरे पण तुमची स्वतःची कंपनी असताना तू जॉब शोधतोयस? हो. बट वाय? आहेत काही कारण. घरी सगळं ठीक आहे ना? तू वाद वगैरे तर घालून नाही ना आलायस? नाही, तसा काही विषय नाहीये. काही पर्सनल इश्यूज आहेत. नाही बरोबर आहे, पण तरी तू जॉब करणार म्हणजे? बघा, मी तुमच्या कंपनीमध्ये जॉब करायला तयार आहे. हो, पण मी तुला हा जॉब नाही देऊ शकत. का? अरे तू आमच्याकडे जॉब करतोस हे कसं दिसेल? आणि तुझं क्वालिफिकेशन तर हायर लेवलचं आहे आणि आमच्याकडे ती वेकन्सी नाहीये. पण मी कमी पॅकेजचा जॉब करायला तयार आहे. पण तुझ्याकडे क्वालिफिकेशन असताना तू कमी पॅकेजचा जॉब का करतोयस? मुळात तू हा जॉबच का करतोयस? अरे तुझ्याकडे बिझनेस रन करण्याची कपॅसिटी आहे, कळतंय का तुला? मला सगळं मान्य आहे, पण आता मला जॉबची गरज आहे. गरज असली तरी तू हा जॉब करू नकोस. मला तुझ्यातला बिझनेसमन संपवायचा नाहीये. मी तुला जॉब करू देणार नाही. अरे पुढे मागे तुमची कंपनी तुलाच चालवायची आहे, कळतंय ना तुला? हो, पण माझ्या फार अपेक्षा नाहीये. हे बघ विक्रांत, मला वाटतं तू शॉर्ट टर्मचा विचार करण्याऐवजी लॉंग टर्मचा विचार कर. बरोबर आहे तुमचं, पण सॉरी विक्रांत, मला चुकीचं समजू नकोस, पण मी तुला हा जॉब देऊ शकत नाही. आय एम सॉरी. नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज. थोडा वेळ का घेते? मयुरी, हे काय झालं? का ओरडलीस? तिकडे पाले, तिकडे पाले. तू पालीला घाबरलीस? मग काय? कुठे आहे पाल? हा? ती तुला घाबरून पळाली. गौरव, तू मस्करी काय करतोयस? तुला माहितीये ती माझ्याकडे कशी बघत होती? कशी बघत होती? असं तू राहत. सिरियसली? या ना गौरव. ये इकडे इकडे. मी बघतो. हा, बघ. कुठे आहे पाल? अरे तिकडेच आहे, नीट बघ ना, तिथेच होती.
कुठे नाहीये इथे. नाहीये का? नाहीये हा, पाल, पाल, पाल आहे. हा, पाल आहे. हा, जा, जा. अगं, तिकडे उचलून मागे, उचलून मागे. इकडे, ह्याच्या खाली. लवकर इकडे, इकडे, लवकर, इकडे. हा, मागे बघू नको. गेली. मी घालवतो गप. जा 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 जा. ए, गेली हे बघ, गेली पाल गेली. इकडे गेली गेली नक्की ना. नक्की काय घे. एका पालेला एवढं घाबरतेस हा. हो ते बघ दुसरी. मयुरी खूप भीती वाटते पालीची. मला नाही आवडत त्या. प्लीज प्लीज प्लीज. मयुरी असं करूया. कुठे जॉब मिळत नाहीये मला. कुठे इंटरव्ह्यू साठी गेलो तरी हेच उत्तर मिळणार. आई ग आई ग घाबरू नकोस. काय काढ सावकाश. आई ग उभा राहा. हात पकड पकड. आई ग काय हो बाबा, पडलो ना मी. अरे मी तुला कधीच सोडलं होतं. म्हणजे मी जर तुला सोडलं नसतं तर तू स्वतःहून इथपर्यंत सायकल चालवत आला नसतं. अहो पण बाबा, जर तुम्ही सायकल सोडलीच नसती तर मी पडलो नसतो ना. अरे शिकताना पडायला होणारच. आणि मी जर सायकल धरून राहिलो असतो तर तू सायकल चालवायला शिकणार कधी. बाबा, जर तुम्ही धरून ठेवलं आणि मी चालवत गेलो तर मी शिकेन ना. तू उलट तू माझ्याशिवाय स्वतःचा तोल सावरायला शिकलं पाहिजे. अहो बाबा, पण तुम्ही सोडलं तर पडणार ना मी. हीच भीती आहे ना, ती तुझ्या मनातून काढून टाक. म्हणजे तुला माझी गरजच भासणार नाही. अहो बाबा, पण सोडायच्या अगोदर तुम्ही सांगा तरी की तुम्ही सायकल सोडताय म्हणून. मी जर तुला सांगितलं असतं ना तर तू आधीच घाबरून पडला असता. आणि तू पडलास हे काय बघतोयस. तू माझ्याशिवाय एकट्याने सायकल चालवत इथपर्यंत आलास. तू सायकल चालवायला शिकलास हे बघ ना. हो बाबा, मी तुमची मदत न घेता एवढ्या लांबपर्यंत सायकल चालवली. हो ना, मग आता एकट्याने सांग. एकट्याने नको नको, मी पडेन. अरे घाबरतोस कशाला, मी आहे ना. बस बस धर. घाबरू नकोस, मी आहे ना. घाबरू नकोस. फार पाहिजे. Yes! टन मार.
शूट. जमला ना? होय हो बाबा. बघा मी तुमच्याशिवाय सायकल चालवली. ये यस. चल चालव. कट. व्हेरी गुड. एवढासा पोरगा जर बाबांशिवाय तोल सावरू शकतो तर मी का नाही सावरू शकत? नाही विक्रांत, तुझे प्रयत्न कमी पडतायत. यापुढे हार नाही मानणार मी. पडलो तर परत उठेन, पण हार नाही मानणार. आई तुला वाटतंय तसं काही नाहीये. गप बस. एक शब्दही बोल नकोस. आई हे बघा, तुम्ही समजता असं खरंच काही नाहीये. मी ऍक्च्युली पार्सल द्यायला आलो होतो. ही किंचाळी म्हणून आतमध्ये आलो. आई एकदा चल निघ आमच्या घरातून. आई मयुरी, चल निघ. आई अगं तू काय करतेस? आई आज जा मयुरी, चल. आई आई दार उघड. आई अरे तुम्ही काय माणसात आहात काय रे? 3-3 महिने तुम्ही बिला थकवतात. आम्ही धंदो कसो करायचो? नाही माका मान्य आहे, माझा धंदो मोठो हा, मी मोठो माणूस आहे. रमाकांत शेठ म्हणून आमका चुनो लावतास तुम्ही. एका काय अर्थ? अरे महागाई किती वाढली, ट्रान्सपोर्टचं संपा, पेट्रोलला लाईन किती लांब असता बघलास ना? त्याच्यामुळे भाजीपाला वाढलो. धंदो कसो करायचो? काय त्या बघ, त्या रोहन मयेकराच्या नादात तुम्ही लागा नको. अजून धंद्याचा मालक मी आहे. व्यवहार माझ्याशी करताच ना तुम्ही. मग वेटिंगला कॉल आ. चल ठेव फोन. इली चांगली बातमी इली. बोला काय म्हणता? सगळं आपल्या प्लॅन नुसार चालू आहे. होय काय? म्हणजे काय झाला काय? यांना फोन आला होता त्या देशपांड्यांचा. विक्रांत गेला होता तिकडे नोकरी मागायला. त्यांका नोकरी मिळाली नाही ना? नाही हो, नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं आधीच इन्फॉर्म केलं होतं ना त्यांना. ह्या एक चांगला केलास तू. चांगलं? अहो खूप चांगलं केलंय. विक्रांतचा चेहरा पडला होता म्हणे नोकरी मिळाली नाही म्हणून. हो पण म्हणजे तुम्ही देशपांडेंका असं नक्की काय सांगितलं? काही नाही, मी त्यांना एवढंच सांगितलं की विक्रांतला आता आम्ही घराबाहेर काढलंय. सो त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही. अच्छा म्हणून त्यांका नोकरी मिळाली नाही काय? पण हो, याचं सगळं क्रेडिट द ग्रेट रमाकांत मयेकर तुम्हाला जातं बरं का. असं बोला तुम्ही माका लाजवू नको शिरला का ना. अहो खरंच. पण आता बघाच, विक्रांत लवकरच घरी येईल. थँक्स, खूप थँक्स तुम्हाला. हाय मीनाताई, तुम्ही माका थँक्यू कशाक म्हणता? हो मग काय, मी किती टेन्शन मध्ये आले ते माहितीये. मला तर काही सुचतच नव्हतं काय करावं. पण मग तुम्ही सांगितल्यावर मला कळलं, नोकरी नाही तर लग्न नाही. हो मीनाताई, हो रमाकांत मयेकर असताना तुमका वाटलाच कसा ह्या दोघांचं लग्न होईत म्हणा? हो तेही आहेच. बरं चला आता ठेवते मी फोन, नाही तर परत कोणीतरी ऐकायचं. हा ठेवा आणि ऐकला, काळजी घ्यावा. हा
ठेवतंय. रमाकांत मयेकर, तुका सगळ्यांका मॅड बनवूक चांगलाच जमता. मी माझ्या कामासाठी विक्रांतच्या आईक प्यादा बनवलंय, त्या तिच्या लक्षातच नाही. माका वाटलं बाई खूप हुशार आहे, पण मी माझो अपमानाचो बदलो घेतोय ह्या तिका कळलाच नाही. असं ते तिच्या खांद्यावरून बंदूक चलोक मेळात तोपर्यंत चालवायची. केरला कानात. अगो अगो उलट करतेस तू. हा असं ना. हा हा जमलं. विक्रांत, विक्रांत, आज लवकर आलीस घरी? हो आज जरा लवकरच आले. जॉबचं काय झालं? नाही मिळाला, पण मिळेल. नक्की मिळेल. काही जणांना मी फोन करणार आहे, बघू. ते सगळं कर, पण आधी फ्रेश होऊन घे. हा आलो आलो. आई हे बरोबर जमतंय ना? हा आता बरोबर. आई वाटण करायचंय आणि मिक्सर अचानक बंद पडलाय, चालूच होत नाहीये. काय करायचं? नाही म्हणजे भाऊ पण घरात नाहीयेत, दुसरं काही बनवू का? अरे देवा. वहिनी बघू इकडे. वहिनी बहुतेक नेहमीसारखी वायर निघालीये. मी बघते, वाटल्यास लागलं तर विक्रांची मदत घे. बरं चालेल, मी तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. स्क्रू ड्रायव्हर गौरवच्या खोलीत आहे. आई हे उलटच होत. अगो उलट कसं होतंय? लक्ष देऊन कर ना जरा. हे बघ हे असं नाही. हा सोड सोड. सुटलं. विक्रांत, अरे सॉरी सॉरी सॉरी. गिरिजा, झालंय माझं. सॉरी विक्रांत, मला माहित नव्हतं. अगं ठीक आहे, इट्स ओके. काय त्यात? तरी मी नॉक करून यायला हवं होतं. अगं नॉक करून यायला हे काय कॅबिन आहे का? ठीक आहे ग, काही हरकत नाही. हा मिक्सर घेऊन का फिरतेस? अरे मिक्सर बिघडलाय. बहुतेक नेहमीसारखी वायर लूज झाली आहे, म्हणून स्क्रू ड्रायव्हर घ्यायला मी इथे आले. आणि अच्छा, ओके ओके ठीक आहे. दे बरं, मी बघतो काय झालंय. अरे कशाला? असू दे, मी बघते. अगं मी बघतो, दे ना. अरे दे दे दे. विक्रांत, अरे मी करते रिपेअर. एवढं पण करू देणार नाहीयेस का? विक्रांत मला एक सांग, काय? काय झालं आज? मी नोटीस केलं मगाशी. तुझा चेहरा एक बोलत होता आणि तू एक बोलत होतास. माझ्या मनात काय चालू असतं हे तुला बरोबर कळतं ना.
कळतं ग? ओळखते मी तुला. सांग आता काय झालं? इंटरव्ह्यूला रिजेक्ट झालो म्हणून थोडा मूड ऑफ झाला होता. का मूड ऑफ करून घेतोय? आणखीन इंटरव्ह्यूज दे. नाही आलं माझ्या लक्षात ते. सांगू गिरिजा, आता मला असं वाटतंय ना की बाबांनी जे केलं योग्य केलं. आता मला हातपाय हलवावे लागतील. आणखीन मेहनत घेईन मी. लवकरात लवकर नोकरी मिळवेन. नक्की मिळेल, मला खात्री आहे. बरं, तू मिक्सर रिपेअर कर, मी तुझ्यासाठी चहा आणते. हम्म.